दोन अनोळखी भाग 4. रोहनच्या त्या रविवारच्या फोन कॉलनंतर विक्रमच्या मनात एक अजब अस्वस्थता निर्माण झाली होती. ऑफिसचे काम करताना त्याचे लक्ष लागत नव्हते. कपाटातील फाईल शोधताना किंवा लॅपटॉपवर कोडिंग करतानाही त्याच्या डोळ्यांसमोर मॉलमध्ये रोहनने आराध्याचा धरलेला तो हात वारंवार येत होता. त्याला स्वतःचाच राग येत होता. मी का असा विचार करतोय? ती फक्त माझी 2 वर्षांची रूममेट आहे. करार संपला की ती तिच्या वाटेने जाणार आणि मी माझ्या वाटेने. मग तिच्या आयुष्यात रोहन असो वा कोणीही, मला काय फरक पडतो? विक्रमने स्वतःला आरशात पाहून समजवण्याचा प्रयत्न केला. पण मनाच्या एका कोपऱ्यात लागलेली ईर्ष्याची आग विझायला तयार नव्हती. दुसरीकडे आराध्या विक्रमच्या या बदललेल्या वागण्याने थोडी चिंतेत होती. विक्रम तिला पूर्णपणे टाळत होता. सकाळी नाश्त्याच्या टेबलवर तो तिच्याकडे पाहतही नव्हता आणि रात्री घरी आल्यावर सरळ सोफ्यावर चादर पांघरून झोपून जात होता. त्यांच्यात होणारा तो छोटासा संवादही आता पूर्णपणे बंद झाला होता, ज्यामुळे खोलीतली हवा कमालीची जड झाली होती. शनिवारचा दिवस उजाडला. विक्रम नेहमीप्रमाणे हॉलमध्ये बसून फाईल्स पाहत होता. सासूबाई सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होत्या आणि आराध्या किचनमध्ये चहा बनवत होती. तेवढ्यात घराची बेल वाजली. आराध्याने किचनमधून बाहेर येऊन दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच समोर हातात फुलांचा गुच्छ आणि फळांची टोपली घेऊन रोहन उभा होता. सरप्राईज! रोहन मोठ्याने हसत म्हणाला. रोहन, तू थेट घरी? आराध्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने त्याला आत बोलावले. विक्रमने लॅपटॉपवरून नजर वर केली. रोहनला आपल्या घरात पाहून त्याचे दातोट खाऊ लागले. त्याचे डोळे रागाने लाल झाले, पण घरच्यांसमोर त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागणार होते. आई, हा रोहन, माझा कॉलेजचा बेस्ट फ्रेंड. मी तुम्हाला याच्याबद्दल नेहमी सांगायचे ना. आणि रोहन, ह्या माझ्या सासूबाई. आराध्याने ओळख करून दिली. रोहनने अत्यंत आदराने पुढे होऊन सासूबाईंच्या पाया पडले. नमस्ते काकी. आराध्या नेहमी तुमच्याबद्दल सांगायची. आज पुण्यात आलो होतो तर विचार केला तुम्हाला भेटूनच जावे. तुमची तब्येत कशी आहे आता? विक्रमच्या आईच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आले. अरे वा, खूप छान वाटलं बाळा तुला भेटून. मी आता बरी आहे. विक्रम, अरे तुझा मित्र आलाय, उठ ना. आईंनी विक्रमला आवाज दिला. विक्रम अनिच्छेने उभा राहिला. त्याने चेहऱ्यावर एक कृत्रिम हसू आणले. हाय रोहन, वेलकम होम. थँक्स विक्रम, खूपच सुंदर आहे तुमचे घर, रोहन म्हणाला आणि तो आराध्याच्या सासूबाईंच्या शेजारी जाऊन बसून गप्पा मारू लागला. विक्रमला तो प्रसंग अजिबात सहन होत नव्हता. रोहन ज्या सहजतेने त्याच्या घरात त्याच्या आईशी आणि त्याच्या पत्नीशी बोलत होता ते पाहून विक्रमला स्वतःच्याच घरात आपण परके असल्यासारखे वाटू लागले. आराध्याने किचनमधून गरम पोहे आणि चहा आणला. सगळेजण डायनिंग टेबलवर जमले. रोहन आराध्याच्या अगदी शेजारी बसला होता, तर विक्रम त्यांच्या समोरासमोर बसला होता. वा आराध्या, कॉलेजच्या दिवसानंतर आज तुझ्या हातचे पोहे खातोय. तुला आठवतंय कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये तू जेव्हा डबा आणायचीस तेव्हा मी तुझा सगळा डबा कसा संपवायचो? रोहन पोहे खात जुन्या आठवणीत रमला. हो ना, आणि तू नेहमी माझ्या आवडीचे कांदे पोहे चोरायचास, आराध्या हसून म्हणाली. दोघांचे हे हसणे खिदळणे पाहून विक्रमचा चहाचा कप त्याच्या हातात रागाने थरथरत होता. तो शांतपणे रोहनकडे पाहत होता. तेवढ्यात रोहन म्हणाला, विक्रम, तू खरंच खूप नशीबवान आहेस यार. आराध्यासारखी मुलगी तुला पत्नी म्हणून मिळाली. कॉलेजमध्ये हिच्या मागे शेकडो मुले होती, पण हिने कधी कोणाला भाव दिला नाही. मला तर वाटले होते ही आयुष्यभर सिंगलच राहील, रोहन हसत म्हणाला. विक्रमने चहाचा घोट घेतला आणि अत्यंत धारदार आवाजात म्हणाला,
नशीबवान मी नाही तर कदाचित आराध्य आहे रोहन, कारण तिला माझ्यासारखा समजूतदार जोडीदार मिळाला, जो तिच्या भूतकाळाला आणि तिच्या मित्रांनाही तितकाच आदर देतो. विक्रमच्या या वाक्यात एक वेगळाच टोमणा होता आणि जो आराध्याला लगेच समजला. तिने विक्रमला डोळ्यांनी शांत राहण्याचा इशारा केला. गप्पा मारता मारता विक्रमच्या आईने एक मोठी गुगली टाकली. रोहन बाळा, आज शनिवार आहे. तू दुपारचे जेवण इथेच करून जा. आराध्या आज तुझ्या आवडीचे पुरणपोळीचे जेवण बनवेल. नको काकी, खरं तर मला थोडं काम आहे, रोहन म्हणाला. काही नाही, काम नंतर होईल. आज तू आमच्या घराचा पाहुणा आहेस, आई हट्ट करत म्हणाल्या. विक्रम मनातल्या मनात देवाचा धावा करत होता की रोहनने नकार द्यावा, पण आराध्या मध्येच म्हणाली, हो रोहन, थांब ना, खूप दिवसांनी आपण एकत्र जेवणार आहोत. ठीक आहे काकी आणि आराध्या म्हणतात तर मी थांबतो, रोहनने होकार दिला. दुपारच्या जेवणाची तयारी सुरू झाली. आराध्या किचनमध्ये पुरणपोळी लाटत होती आणि रोहन चक्क किचनच्या दरवाजापाशी उभा राहून तिच्याशी गप्पा मारत होता. विक्रम हॉलमध्ये बसून हे सगळे पाहत होता. त्याचा पारा चांगलाच चढला होता. त्याने उठून थेट किचन गाठले. आराध्या, जरा पाणी देशील का? विक्रमने मध्येच येत रोहनला बाजूला सारले. हो, घ्या ना. आराध्याने पाण्याचे भांडे दिले. पाणी पिण्याच्या बहाण्याने विक्रमने रोहनला एक करडी नजर दिली. विक्रमचे हे रूप पाहून आराध्याला आतून हसू येत होते, कारण विक्रम उघडपणे जेलस होत आहे हे आता स्पष्ट दिसत होते. जेवणाच्या टेबलवरही विक्रमने स्वतःचे वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केला. तो आवर्जून आराध्याच्या हाताने स्वतःच्या ताटात पुरणपोळी वाढवून घेत होता, जेणेकरून रोहनला हे समजेल की आराध्या आता त्याची पत्नी आहे. दुपारचे जेवण आटोपल्यावर विक्रमच्या वडिलांनी रोहनला त्यांच्या बिझनेसबद्दल विचारले. रोहन, तू अमेरिकेतून का परत आलास? काका, तिथले आयुष्य खूप यांत्रिक होते. मला माझ्या माणसांमध्ये राहायचे होते आणि खरे सांगू तर मला आता लग्न करून सेटल व्हायचे आहे. मला अशी मुलगी हवी आहे जी समजूतदार असेल, अगदी आराध्यासारखी, रोहनने थेट आराध्याकडे पाहत म्हटले. रोहनचे हे बोलणे ऐकून विक्रमच्या अंगाचा तिळपापड झाला. त्याचे हात मुठीत आवळले गेले. त्याला वाटले की तो उठून रोहनची गचांडी धरेल. हा माझ्या पत्नीसमोर माझ्या घरात बसून तिच्यासारखी मुलगी शोधण्याची भाषा करतोय. विक्रमचा संयम सुटत चालला होता. संध्याकाळी जेव्हा रोहन जाण्यासाठी निघाला तेव्हा आराध्या त्याला सोडवायला सोसायटीच्या गेटपर्यंत गेली. विक्रम खिडकीतून खाली पाहत होता. गेटपाशी गेल्यावर रोहनने आराध्याचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आराध्या, विक्रम खूप चांगला माणूस आहे, पण मला कालपासून जाणवते की तुमच्यात काहीतरी अंतर आहे. तू सुखी आहेस ना? आराध्या क्षणभर शांत झाली. तिला तिच्या आणि विक्रमच्या 2 वर्षांच्या कराराची आठवण आली. हो रोहन, मी खूप सुखी आहे, तिने खोटे हसू आणत उत्तर दिले. रोहनने निरोप घेतला आणि तो तिथून निघून गेला. आराध्या जेव्हा खोलीत आली तेव्हा विक्रम तिथे तिची आधीच वाट पाहत उभा होता. खोलीचा दरवाजा बंद होताच विक्रमने थेट आराध्याचा हात मनगटात पकडला. त्याचा स्पर्श खूप घट्ट आणि कडक होता. विक्रम, सोड माझा हात, काय करतोयस तू? आराध्या ओरडली. तो रोहन गेटवर तुझा हात पकडून काय बोलत होता तेव्हा नाही दुखला तुझा हात? आणि त्याची हिंमत कशी झाली माझ्या आईसमोर तुझ्यासारखी मुलगी लग्न करायला हवी म्हणण्याची? विक्रमचा आवाज संपूर्ण खोलीत घुमला. विक्रम, तू मर्यादा ओलांडतो आहेस. तो माझा मित्र आहे आणि तो फक्त माझी काळजी करत होता. आराध्याने आपला हात सोडवण्याचा प्रयत्न केला. काळजी? त्याला काळजी म्हणतात? आराध्या, तो तुझ्या प्रेमात आहे. हे तुला समजत नाहीये की तू मुद्दामून त्याचे नाटक बघते आहेस? विक्रमने तिला स्वतःकडे ओढले.
दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले होते. दोघांचे श्वास एकमेकांना जाणवत होते. जरी तो माझ्या प्रेमात असला तरी तुला काय फरक पडतो विक्रम? आराध्याने थेट त्याच्या डोळ्यात पाहत विचारले. तिच्या डोळ्यात एक आव्हान होते. आपले लग्न तर फक्त एक करार आहे ना. 2 वर्षानंतर आपण वेगळे होणार आहोत. मग माझ्या आयुष्यात रोहन आला किंवा दुसरा कोणी, तुला एवढा त्रास का होतोय? तू जेलस का होतोयस? आराध्याच्या या प्रश्नाने विक्रम निरुत्तर झाला. त्याच्या हातातली तिची पकड हळूहळू ढिली झाली. तो 2 पावले मागे गेला. खोलीत एक भयानक शांतता पसरली. विक्रमने आराध्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात आता राग नव्हता, तर एक अथांग वेदना आणि सत्य स्वीकारण्याची भीती होती. कारण मला फरक पडतो आराध्या, विक्रम अत्यंत कमी आवाजात तुटलेल्या मनाने म्हणाला. मला माहीत नाही कधी आणि कसं, पण या 2 वर्षांच्या कराराच्या खेळात मी माझं मन तुला हरवून बसलोय. मला नाही सहन होत तुझ्या आयुष्यात दुसरा कोणी आलेला. विक्रमने पहिल्यांदाच आपल्या मनातील भावना जाहीर केल्या होत्या. हे ऐकून आराध्या पूर्णपणे स्तब्ध झाली. तिचे डोळे विस्फारले गेले आणि तिचे हृदय वेगाने धडधडू लागले. ज्या कराराला ते एक खेळ समजत होते, तो आता त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे सत्य बनले होते. ज्या नात्याचा पाया फक्त एका कागदी करारावर रचला गेला होता, तिथे आज भावनांचं एक असं वादळ आलंय ज्याने त्या कराराचे सगळे नियम पार उद्ध्वस्त करून टाकलेत. विक्रम, जो स्वतःला भावनांच्या पलीकडचा समजत होता, ज्याने लग्न या शब्दाला बिझनेस मानलं होतं, तोच आज स्वतःच्याच भावनांसमोर गुडघे टेकून बसलाय. आराध्याच्या डोळ्यात पाहत त्याने आपल्या मनातील ती सर्वात मोठी भीती आणि सत्य कबूल केले. मला फरक पडतोय आराध्या. मी या 2 वर्षांच्या कराराच्या खेळात माझं मन तुला हरवून बसलोय. विक्रमच्या या अचानक आणि अनपेक्षित कबुलीने आराध्या पूर्णपणे स्तब्ध झालीये. ज्या विक्रमला ती फक्त एक रूममेट समजत होती, त्याचा हा हळवा कोपरा पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकलीये. पण आता काय असेल आराध्याची प्रतिक्रिया? विक्रमचं हे प्रेम स्वीकारून ती हा 2 वर्षांचा करार कायमचा फाडून टाकणार, की आपल्या स्वातंत्र्यासाठी ती विक्रमला नकार देऊन त्याच्यापासून आणखी दूर जाणार? एकीकडे विक्रमचं बदललेलं मन, दुसरीकडे रोहनची वाढती जवळीक आणि या सगळ्यात निष्पाप सासूबाईंचं ते अथांग प्रेम. विक्रम आणि आराध्याची ही प्रेमकथा आता कोणत्या वळणावर पोहोचणार? विक्रम आपल्या प्रेमासाठी या कराराचे नियम कायमचे बदलू शकेल का? भावना आणि कर्तव्याच्या या महायुद्धाचा पुढचा अध्याय जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका या कथेचा सर्वात महत्त्वाचा आणि भावनिक भाग 5. भेटूया पुढील भागात. हसत रहा, खुश रहा. धन्यवाद.